कळला अंतपार त्याचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा
आणि अशा प्रमाणे भगवान भोलेनाथ सांगतात की हे ब्रह्मा, तुझी उत्पत्ती ही माझ्या उजव्या अंगामधून झाली आणि भगवान विष्णूची उत्पत्ती माझ्या डाव्या अंगामधून झाली. आणि ज्यावेळेस या पृथ्वीचा महाप्रलय होईल त्यावेळेस विश्वात्मा रुद्र हा माझ्या हृदयातून उत्पन्न होईल असं भगवान भोलेनाथ ब्रह्मदेवाला सांगतात. म्हणून अशा प्रकारे मी ब्रह्मा म्हणून अवतार घेईल, मीच विष्णू म्हणून आणि मीच रुद्र म्हणून तीनही अवतार, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझेच रूप राहील. आणि सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा आश्रय घेऊन ही विधी कार्य करणार. अशा प्रकारे कारण परत्वे प्रकृतीचा आश्रय घेऊन सगुण आणि साकार होत असलेले पुरुष आणि प्रकृती या दोघांच्याही पलीकडचा असा मी आहोत. प्रकृती म्हणजे शरीर आणि पुरुष म्हणजे आत्मा. पण भगवंता परिचय पलीकडे आहे. आणि अयोग्य संभव आहे. आपण किती संभव भगवंताला स्वतः प्रकट होता येते आणि स्वतः निजामालाही जात आहे. म्हणून महादेव सांगतात का मी या अखिल ब्रह्मांडाचा जनक आहे. तुझाही जनक मीच आहो आणि विष्णूचा सुद्धा जनक मीच आहो. मी अव्यय अविनाशी अनंत पूर्ण निरंजन परब्रह्म आहे आणि मी सर्वव्यापी एकमेव परमात्मा आहे. हे ब्रह्मा, त्रिभुवनाची निर्मिती करणारा तू अंतर्बाह्य रजोगुणी आहे. आणि त्रैलोक्याचा जो पालन करते आणि त्रैलोक्याचा जो संहार करते तो रुद्र म्हणून माझ्या आतमध्ये आहे. म्हणून तू माझ्या आज्ञेने या सृष्टीकर्त्या ब्रह्मा देवाचेही प्रसन्नतेने पालन कर. असं भगवान महादेव भोलेनाथ भगवान श्रीहरींना सांगते. आणि त्यामुळे काय होईल का तो त्रैलोक्यात पूजनीय होशील. तुला त्रैलोक्यात ओळखलं जाईल. आणि ब्रह्मदेवाला भगवान भोलेनाथ सांगतात की भक्ती अशी करा की देव सुद्धा आपल्या घरी येऊन आपल्या दरवाज्यावर त्याला थाप मारली पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्या घरी येऊन आपल्या दरवाज्यावर थाप मारली पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्या घरी येऊन आपल्या दरवाज्यावर त्याला थाप मारली पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्या घरी येऊन आपल्या दरवाज्यावर त्याला थाप मारली पाहिजे.
की दार उघडा, मी आलो. अशी भक्ती असली पाहिजे. देवानंही मागचा पुढचा विचार न करता सर्व काम सोडून आपल्या दरवाजासमोर उभं असायला पाहिजे आणि उघडगड्या मी आलो, अशी भक्ती असली पाहिजे. आणि ही भक्ती करायला घरदार सोडायला लागत नाही, लेकर बाहेर सोडायला लागत नाही. प्रपंच करावा लेखका, तो दिसू नये तुझे फाटका, तेव्हा परमार्थ घडेल. परमार्थ हा संसारात राहूनच घडते, सैन्याशाने परमार्थ घडत नाही. कारण रागारागानं देवाला पाठवण्याचं लेकर सोडून दिले, बायको सोडून दिली, जंगलात चालला रागारागानं. आता रागानं गेला, राग होईल माणसाचा इतका भयानक असते, रागात काय होईल याचा नियम नाही. रागारागानं गेला, कपडे भरून गेला, फक्त एक लंगोटीच नेसून होता उघडा, रागाच्या भरात निघून गेला. आता घरी जायचं नाही. आणि त्या जंगलामध्ये जाऊन त्याने झोपडी बांधली. आता घर सोडलं ना, देव पाहण्यासाठी देवच पाहता फक्त. ज्याच्यासाठी आपण गेलो, ज्याच्यासाठी आपण आलो तेच काम करायचं. आपण जन्म याच्यासाठी घेतलाय का मी सत्कर्म करेन, आणि धर्माची प्रथा भगवंताचं चिंतन, भगवंताचं नाम हे करण्यासाठी आपला मनुष्य जन्म आहे. नाही तो वैसे बघितले या किडे मकोडे होटल में खाता पीता भजिए पकोड़े, अरे रात दिन तो करता फिरता बुलाई, तेरे किए पर तुझको शर्म न आएगी, माटी की काया बदले माटी में मिलेगी. इंसान तेरी कीरत रहे, ये माटी की काया. तो देव पाहायला गेला आणि त्याने थोडं ध्यान धारणा केली आणि रात्री झोपला. आता ज्याने 4 टाइम देवाची सवय आहे, तो खरं जंगलात जाऊन राहील का? आता दुर्दैव येतं असं का त्याची ते लंगो उंदरानं कुरतडून टाकली, त्याचा त्याने लेस राहतो. मग आता आपण देव पाहायला गेलो तर शांत पाहिजे, मन शांत पाहिजे, हृदय शांत पाहिजे, चित्त शांत पाहिजे, एकाग्रता पाहिजे, आणि मन त्याच्यात बसलं पाहिजे. त्याच्या शोधात आपण गेलो, त्याला आला राग. त्या रागाच्या भरात एक व्यक्ती आला, म्हणजे मला राग खाऊन एवढे रागात म्हणजे गड्या उतराला लवडी खाल्ली गेली आपली, खूप राग आला म्हणजे. याच्या साधा उपाय आहे म्हणजे महाराज, म्हणजे काय, तुम्ही मांजर पोसा म्हणजे उंदीरच येत नाही. त्याने म्हटलं हे बरोबर आहे, मांजर काय आले तर उंदीर येणारच नाही, उंदराला खातेच मांजर. म्हणून महाराजांना मांजर पोचली. आता मांजर पोचली, मांजरीनं उंदर संपवले, पण मांजर ओरडायला लागली, भूक लागली जंगलात. आता भूक लागली, आता काय करा पुन्हा त्याने तोच व्यक्ती आला. महाराज भाऊ चिंतेत आहे, या मांजर खूपच ओरडते म्हणजे. साधाच उपाय आहे म्हणजे याच्यासाठी, म्हणजे काय, बकरी घ्या म्हणजे तिच्यासाठी बरं राहील. दूध भेटलं का मांजर शांत. हा हे ठीक आहे. आपण काय सांगत आहोत, आपण गेलो कोणाच्या शोधात घर सोडून, पुन्हा तेच काम करत आहोत. मग बकरी घेतली, आता
बकरीला झाले पिल्ले. बकरीला पिल्ले झाल्यावर आता महाराज ध्यान धारणा करून का त्या बकरीला सांभाळ. आता कसं म्हणजे पुन्हा तोच व्यक्ती आला. आता कोणीतरी लागल म्हणे याच्यासाठी. हो, मग 2 एकर वावर घ्या, मग त्याच्यात चारा होईल आणि ते बकरी खाईल म्हणे, म्हणजे काही आपल्याला चिंता राहणार नाही. हा, हे ठीक आहे. मग बकऱ्या वाढल्या तर शेत घेतलं तर शेतात चाऱ्याऐवजी उत्पन्नही भरपूर झालं. उत्पन्न एवढं झालं का भरमसाठ पैसा आला त्याच्याकडे. पुन्हा चिंतेत बसला तो आणि महाराज त्याचा सोबती वापस आला. म्हणे महाराज कहून एवढ्या चिंतेत? अरे काय राजा म्हणे, शेत घेतलं म्हणे, आता बकऱ्या झाल्या खूप म्हणे, याच्यातही एवढं मोठं उत्पन्न झालं